नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या गोल्डन विचार चॅनलवरती. जिथे मी माझे विचार मुक्तपणे मांडण्याचा प्रयत्न करत असतो. तर आजचा विचार आहे, स्वप्न मोठं असावं कारण विचारही मोठे होतील. सुरुवात एका साध्या प्रश्नाने करूया. आपण शेवटचं मोठं कधी स्वप्न पाहिलं होतं? लहानपणी आपण डॉक्टर, पायलट, वैज्ञानिक, क्रिकेटर, गायक, काय काय व्हायचं स्वप्न बघत असतो. पण जसं जसं वय वाढतं तसं तसं स्वप्न लहान होत जातात आणि हळूहळू पूर्णपणे कुठेतरी हरवून जातात. का बरं असं होतं? कारण आपल्याला भीती वाटते अपयशाची, लोक काय म्हणतील याची, आणि कदाचित त्यामुळे स्वतःवरचा विश्वास हळू ढासळतो. पण खरं सांगू का, स्वप्न हीच खरी आपली ताकद असते. स्वप्न माणसाला उभं करत असतात. स्वप्न मोठं असलं की विचार मोठा होतो. आपल्या मनात एक वेगळीच ऊर्जा तयार होते. जसा एखादा शिल्पकार पाषाणात देव पाहतो, तसं स्वप्न आपल्याला आपल्या आतल्या शक्यता दाखवतं आणि त्याच स्वप्नासाठी आपण रात्रंदिवस मेहनत करत असतो. म्हणूनच स्वप्न लहान बघू नका. तुम्ही म्हणाल, सोपं असतं बोलायला, पण जगणं वेगळं असतं. अगदी बरोबर आहे. पण तुम्ही बघितलं असेल, आपल्या भोवती कितीतरी लोक असे असतात, जे खूप सामान्य परिस्थितीतून खूप मोठं काही करून दाखवतात. कारण त्यांचं स्वप्न मोठं असतं. ते त्यांच्या परिस्थितीपेक्षा मोठा विचार करतात. कल्पना करा, एका छोट्याशा गावातला एक मुलगा, जो कधी विमान पाहिलेलं नव्हता, तो पायलट बनतो. किंवा एखाद्या साध्या घरातली मुलगी, जिला इंग्रजी सुद्धा बोलायला येत नव्हतं, ती मोठ्या मंचावरती भाषण देत असते. याचा अर्थ काय मित्रांनो? त्यांचं स्वप्न त्यांच्या परिस्थितीपेक्षा मोठं होतं. आज आपल्याला सगळं हवं असतं. यश, नाव, पैसा, समाधान. पण याची सुरुवात कुठून होते? एक मोठं स्वप्न बघण्यापासून. स्वप्न बघा स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी. तुमचं स्वप्न एखाद्याला मदत करणं असो, एखादं पुस्तक लिहिणं असो किंवा एखादी गोष्ट, एखादी छोटी कंपनी उभी करणं असो. पण ते तुमचं स्वप्न असावं. ते तुमचं असावं आणि त्यासाठी तुमचे विचार मोठे असावेत. मोठा विचार केला की अडचणी जरा लहान वाटतात. हो, रस्ता सोपा नसेल कदाचित. कधी लोकं हसतील तुमच्यावर. कधी अपयश मिळेल, कधी वाटेल की यार झालं आता बस, पुढे नको जायला. पण आठवा, अपयश म्हणजे अंतिम नाही, तो फक्त एक थांबा आहे, संपूर्ण प्रवास नाही. लोक आपल्याला कमी लेखतात हे नेहमीच होतं. पण आपल्याला आपलं स्वप्न आठवायचं आहे. जसं म्हणतात, जर तुमचं स्वप्न ऐकून लोक हसले नाहीत, तर ते पुरेसं मोठं नाही असं म्हणे. जग बदलण्यासाठी खूप काही लागत नाही. फक्त एक ठाम विचार लागतो आणि त्या विचारामागे न थांबता उभं राहण्याची हिंमत सुद्धा लागते. आपण रोज थोडं बदलू शकतो. आपल्या सवयी, विचार, शिस्त आपण रोज स्वतःला आठवण करून देऊ शकतो, की माझं स्वप्न मोठं आहे आणि मी त्यासाठी जगतो आहे. मी स्वतःवरचा विश्वास कधी डळमळीत होईल, तेव्हा स्वतःलाच म्हणायचं, मी सुरुवात केली आहे मोठ्या विचाराने. मग थांबायचं नाही. जिथे स्वप्न मोठं असतं, तिथे माणूसही मोठा होतो. म्हणून मित्रांनो, तुम्ही कुठल्या वयात असाल, कुठल्या शहरात राहत असाल, परिस्थिती काहीही असो, स्वप्न मोठे ठेवा. कारण स्वप्न मोठं असतं, त्यामुळे विचारही मोठे होतात आणि विचार मोठे असले की कृतीही मोठीच होते. आणि तेव्हाच कळतो, सुरुवात होते आपल्या खऱ्या प्रवासाला. म्हणून चला आजपासून पुन्हा एकदा नव्याने स्वप्न मोठं पाहूया. आपल्यासाठी, आपल्या जगासाठी. कारण आपल्यापासूनच सुरुवात होते. कारण बदल हा आपल्यापासूनच सुरुवात होतो. तर धन्यवाद मित्रांनो, मी आता इथेच थांबतो. जर तुमच्या मनाला ही गोष्ट, हा विचार पटला असेल, तर या चॅनलला नक्की शेअर करा. लवकरच भेटूया एका नवीन बहुमूल्य विचारासोबत. धन्यवाद.